भडकिंबे येथील मठाधिपती श्री सोपाननाथ महाराज यांच्या धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना सप्तऋषी आखाड्याच्या वतीने श्री श्री 1008 महामंडलेश्वर ऋषीवर श्री सोपाननाथजी महाराज ही मानाची पदवी बहाल करण्यात आली। यासोबतच त्यांची सप्तऋषी आखाड्याच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या प्रभारी पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली। राष्ट्रीय सप्तऋषी आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सप्तऋषी पीठाधीश्वर जगद्गुरू श्री सच्चिदानंदवाल प्रभुजी महाराज यांच्या शुभ हस्ते श्री सोपाननाथ महाराज यांना श्री श्री 1008 महामंडलेश्वर ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली। धार्मिक परंपरा, अध्यात्म आणि सनातन संस्कृतीच्या प्रसारासाठी कार्य करणाऱ्या संत महंतांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या दृष्टीने महामंडलेश्वर पदवीला विशेष महत्त्व आहे। श्री सोपाननाथ महाराज यांच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा बहुमान देण्यात आला आहे। महामंडलेश्वर पदवीसोबतच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि नाशिक कुंभमेळा प्रभारी अशी दुहेरी महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने महाराष्ट्राच्या धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात आनंदाचं वातावरण निर्माण झालं। विशेषतः पश्चिम महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे। या निवडीबाबत बोलताना श्री श्री 1008 महामंडलेश्वर ऋषीवर श्री सोपाननाथजी महाराज यांनी महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक आणि सनातन संस्कृतीच्या प्रसारासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला। श्री सोपाननाथ महाराज यांच्या या निवडीबद्दल पश्चिम महाराष्ट्रातील संत महंत, धार्मिक संस्था, भक्तगण तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात येतं। अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत व सत्कार करण्यात येतात। त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सनातन धर्म, अध्यात्म आणि धार्मिक संस्कृतीच्या कार्याला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते। या प्रसंगी श्री श्री 108 महंत गोरखनाथजी यांना ही पदवी प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती विकास माळी, काशीनाथ शिंदे, जगन्नाथ सुतार, तातोबा पाटील, वैभव पाटील, अक्षय चौगले, रणजित मदने, सातप्पा पौंडकर, किरण प्रभावळे व हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज।